शेखर गोरे हे व्यक्तिमत्व सुरुवातीपासूनच आक्रमक म्हणून ओळखले जाते. सांगलीतून जन्मभूमी मानमध्ये येत बंधू जयकुमार गोरेंसोबत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात मतदारसंघावर किंगमेकर म्हणून ओळख असणाऱ्या स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांची मजबूत पकड होती, परंतु गोरे बंधूंच्या दूरदृष्टी नियोजनामुळे पहिल्याच प्रयत्नात आमदार गोरे आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडून येत पहिला धक्का दिला. नंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला, परंतु हे आव्हान वाटते तेवढे सोपे नव्हते. या काळात तिन्ही बंधू सूक्ष्म नियोजन करून स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांना पराभूत केले. 2009ला जयकुमार गोरे पहिल्यांदा आमदार झाले आणि कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. नंतरच्या काळात शेखर गोरे पंचायत समितीला सदस्य झाले आणि आमदार गोरेंशी फरकत घेते 2014ला प्रथमच राष्ट्रीय सामाजिक पक्षामधून विधानसभेसाठी रिंगणात आले. त्याच पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धी असणाऱ्या बंधू जयकुमार गोरेंच्या विरुद्ध त्यांना 52,000 मते मिळाली. दरम्यानच्याच काळात स्वर्गीय पोळ व आमदार गोरे एकमेकांविरुद्ध जिल्हा बँकेला उभे राहिले. त्यात शेखर गोरेंनी स्वर्गीय तात्यांसाठी सर्व ताकद वापरली. नंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रवादी असा प्रवास केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2019ची विधानसभा निवडणूक लढवली. परंतु मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यात असलेल्या शेखर गोरेंना तितकासा वेळ देता न आल्याने त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभेला शरद पवारांच्या आग्रहाखातर त्यांनी लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसह सर्व ताकद वापरून प्रसंगी त्यांना स्वखर्चातून साम दाम दंड भेद वापरून अनेक सभा घेतल्या आणि याच प्रयत्नामुळे मोहिते पाटलांचा विजय झाला. त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. हे झाल्यानंतर नुकतीच मान तालुक्यात झालेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दहिवडीत दाखल झाली. त्या पार्श्वभूमीवर अनेकांचे फ्लेक्स झळकले. यात सहयोगी पक्ष असलेला काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांचे फोटो बॅनरवर दिसून आले, परंतु शिवसेनेच्या शेखर गोरे यांचा फोटो जाणून बुजून वगळल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या शेखर गोरेंबद्दल राष्ट्रवादीच्या मनात नक्की काय असा प्रश्न मानखटाव तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धीरेन भोसले यांनी. सातारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानखटाव विधानसभा मतदारसंघातील एक शिवसेनेचे नेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत. शेखर गोरेंची कारकीर्द तशी वादळी आहे. शेखर भाऊ सांगलीतून येऊन मानखटावमध्ये राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. शेखर गोरे हे व्यक्तिमत्व सुरुवातीच्या काळापासूनच आक्रमक म्हणून ओळखलं जातं. सांगलीत व्यवसायाच्या निमित्ताने जाऊन परत मानखटावच्या जन्मभूमीत येऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. प्रथम ते पंचायत समितीचे सदस्य झाले. त्यांचे बंधू जयकुमार गोरे 2007 साली सांगलीतून येऊन मानखटावच्या मायभूमीत कर्मभूमीत येऊन पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर 2009ला त्यांनी मानखटावच्या विधानसभेवर मजबूत पकड असलेल्या आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे किंगमेकर असलेल्या सदाशिवराव पोळ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि पहिल्याच प्रयत्नात सदाशिव पोळ यांचा गड त्यांनी मोडीत काढला आणि 2009ला जयकुमार गोरे मानखटाव विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. ते शेखर गोरे पंचायत समितीला प्रथमच सदस्य झाले आणि त्यानंतर 2014ला शेखर गोरेंनी रासपमधून निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकला. जयकुमार गोरेंची ते 2014ला फारकत घेऊन रासपमधून त्यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आणि जयकुमार गोरेंच्या विरोधात मानखटाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी 52,000 मतं घेतली आणि त्यानंतर 2014ला जयकुमार गोरे यांच्या विरोधात त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून 2016ची विधान परिषद सातारा सांगली मतदारसंघातून लढवली. त्यात राष्ट्रवादीचं मताधिक्य असतानाही त्यांचा दुर्दैवाने त्याही निवडणुकीत पराभव झाला. दरम्यानच्याच काळात किंगमेकर असलेल्या सदाशिवराव पोळ यांच्या विरोधात मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेसाठी फॉर्म भरला आणि त्याच काळात सदाशिव पोळ तात्या यांच्यासाठी शेखर गोरेंनी सर्व ताकद पणाला लावली. परंतु थोडक्या मतात शेखर गोरे यांनी ज्या उमेदवारासाठी शड्डू ठोकलेला त्या सदाशिवराव पोळ यांचा थोडक्या मताने पराभव झाला. नंतर 2014ला रासप राष्ट्रवादी असा प्रवास करत शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला
आणि 2019 सालच्या विधानसभा मतदारसंघातील राज्यात महायुती असूनही मानखटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी शेखर गोरे यांना देण्यात आली, परंतु मोक्यासारख्या मोठ्या गुन्ह्यात असलेल्या शेखर गोरेंना मानखटाव मतदारसंघावर पाहिजे एवढा वेळ न देता आल्यामुळे त्यात त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायती आणि सोसायटीत त्यांचं वर्चस्व असल्याने ते जिल्हा बँकेचे संचालक झाले आणि त्यानंतर त्यांनी आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आग्रहाखातर महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी लोकसभेचा प्रचार केला। त्या लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांनी मान तालुक्यातून साम दाम दंड भेद हे सर्व वापरून धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणलं। त्यात शेखर गोरे यांचा मोठा वाटा आहे। साहजिकच लोकसभेला विजयश्री खेचून आणल्यानंतर शेखर भाऊ यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा टाकला आहे आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून मलाच मिळावी यासाठी शेखर भाऊ इच्छुक आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले शेखर भाऊ गोरे यांनी बारामतीत मानखटाव विधानसभा मतदारसंघासाठी मला उमेदवारी द्या, मी आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करून दाखवतो अशी इच्छा त्यांच्या पुढे त्यांनी व्यक्त केली होती। एकंदरीतच राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप यांच्यासह अनेकांनी विधानसभेसाठी उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज दाखल केले होते। त्यांची मुलाखती शरद पवारांनी घेतली आहे, परंतु मानखटाव विधानसभेसाठी उमेदवार आज तागायत जाहीर करण्यात आलेला नाही, कारण मानखटाव मतदारसंघातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत। एकंदरीत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील 2019 ची परिस्थिती पाहता शेखर गोरे यांची 40,000 जवळपास मते आणि राष्ट्रवादीची मते पाहता शेखर गोरेंसाठी मानखटावचं विधानसभेचं वातावरण पोषक असल्याचे त्यांचे कार्यकर्ते आजही बोलून दाखवत आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारास शेखर गोरे यांचीच निर्णायक मते त्या उमेदवारास निवडून आणतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते आजही बोलून दाखवत आहेत। त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळणार आणि नक्की काय चित्र असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।